नमस्कार मित्रांनो, आज बघा लय उशीर झाला बघा. हिडीवाला उशीर झाला म्हणजे कामच आज सकाळ धरणं होतं. पाऊस येत होता, सगळं येत होतं. आणि महत्वाचं म्हणजे उद्या आपल्याला प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलंय सांगुल्यात. तिकडं SK मोटर्स आणि ती कपड्याचं दुकान आहे, मोठं मॉल आहे SK टेक्सटाईल मार्केट. ते त्या ताईनं बोलवलंय आपल्याला उद्या उद्घाटनाला. त्यांचं उद्या दुकानाचं ओपनिंग आहे. मग त्याचीच तयारी होती. ती व्हिडिओ करून त्यांना दिला, पाठवला. आपलं कसतर आपलं 2 रुपये इकडून तकडून येतात, आपलं बरं चाललंय म्हणायचं आपलं. केला सकाळ धरणं ती व्हिडिओ करायचं का सुखाचं का सांगा बरं. ती बनवला, भारी बनवावं लागते जरा. मग ती बनवून त्यांना दिला, कोलॅप केला. आता तुम्हाला सांगतो सरावणी सुरली. आज लय उशीर झाला. आपल्या हिडीवाला बिन आज सगळ्या कामाचा पचका झाला. पण नाद करायचा नाही. निलेश भाऊच्या पाठीमागं सगळी माणसं आहे ती. हे नादच करायचं नाही. माझ्या भावांचं बहिणींचं सगळं मनापासून आभार, धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाने मला कुठनं ना कुठनं रोज जाहिरात येते, पुन्हा ओपनिंगला बोलवते, कुठं सगळं चांगलं चाललंय. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या नवरा बायकोला. आम्हाला काय कमी पडत नाही. आम्हाला घरातल्याने किती बिन त्रास देऊ द्या, पण जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ही गडी ढिला पडत नाही. काय गरज नाही. आपण कोणाला उत्तर देत नाही, काय नाही. कुणी किती बिन वाईट चित्र द्या, पण तुम्ही तोपर्यंत मला काय कमी पडत नाही. बरोबर आहे का नाही? तर आणि तुमच्या आशीर्वादानं आणि निसर्गाच्या आशीर्वादानं, माझ्या आईच्या आशीर्वादानं कशी बघा जळायला लागलेली मका हिरवी गार झाली का नाही. नादच करायचा नाही. येळेवर तुम्हाला म्हणलं तर पाऊस येणार. आपल्याला देव साथ देतोय. बाळमामा आपल्या पाठीशी आहे, आपली आई पाठीशी आपली. आणि एवढी भली मोठी YouTube फॅमिली आपली, लय लोक जोडली ती. एवढी सगळी आपल्या पाठीमागायची, कळलं का? त्यामुळे या निलेश भाऊला काही टेन्शन नाही. तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं चाललंय, कळलं का? इथं आहे बघा लिंबुनीचं झाड. गेल्या वर्षी लावलंय, पण एवढं झाडाला पाणीच भेटत नाही लवकर. मका 1 नंबर तुम्हाला सांगतो. हिरवी गार नुसती मका, फडच्या फड दिसायला लागलाय. उग म्हणत नाही ती, कष्ट करावं लागतंय, कष्ट. काल अब्दून 4 रुपये भिजवलं. तोपर्यंत आशीर्वादानं बाळमामान माझ्या पाऊस पाठवून दिला. ओके मध्ये दिला का नाही? नादच करायचा नाही. सगळं येळवर, कसं टायमिंग वर. कसं आहे, कसं नुसतं प्रवचन देऊन काय उपयोग नाही. नुसतं प्रवचन द्यायचं नाही, करून दाखवावं लागतं. असं बाजरी तकडे थापच्या थाप आले, नुसती हात कणस आले ती. कसं बामटा बोले उई. आज लय खुश आहे आपल्याला आज. आज आलंय हो, आलंय आज चांगलं. कड्याचा किस्सा पाक मोकळा चालता. आज लय अवघड दवाखान्यानं इकडून तकडून तुम्हाला सांगतो मोकळा चालता किस्सा. पण आला बामटा बोले उई. नुसतं प्रवचन देऊन काय कामाचं नाही. त्याला कामच करावं लागतं तसं. आंब्याची झाडं बिड 1 नंबर फुलली. निलेश भावाला तुमची साथ आहे म्हणून निलेश भाव आज खुश आहे. टेन्शन काय नाही. पूनम तुम्हाला सांगतो, पूनमला बरं वाटायला लागलं. कोणी सुद्धा आता काळजी करू नका. ओके मध्ये थोड्याच दिवसात मार्केट गाजवा येते. अजून कसं बामटा बोले उई. आता सगळ्यांनी कमेंट मध्ये लिहायचं बामटा बोले उई. बामटा बोले उई. तर बघा 1 नंबर झाड कसं दिसतंय आपलं. चक्कूला तर आगार निघा लागले तर 1 नंबर. बघा इकडं तर बघा ही चक्कू कसा लय फुललाय जोरात. आणि कर्जा झाड तर नादच करायचं नाही आता आपलं. बघितलं का कसं हिरवगार दिसते का? बघा या आंब्याची 1 नंबर झाड नुसती अशी टकाटक मध्ये. कायच ओके. आगार निघाला. आणि पिरूला तर बोलूच नका, फळ लागलंय. बघा बघितलं का? बघायचं पिरूला कसं आहे. बघा कसं फळ लागलं या. बघितलं का? बघा ही गच्च्यागच खालनं बुडापासूनच गच्च्यागच आहे इथं अगदी शेंड्यापर्यंत. बघा हाय काय शेंड्यापर्यंत गच्च्यागच. एकाच नाही झाडाला, सगळ्या. ह्याला पण झड गच्च्यागच लागले तर. आणि ह्याला इकडून सगळ्या झाडाला, टोटल झाडाला इकडून पण आंबा आहे इथं. आणि आपली बाजरी
कशी आहे? पाखराने शेंड शेंड खाल्लं आणि निलेश भाऊला बुडकं जरी राहिलं तरी निलेश भाऊला 4-5 पुत्ती आरामशीर बाजरी होणार. आणि यायलाच लागतंय निलेश भाऊच्या घरी बाजरी खायला. आणि कसं भामटा बोले उई, मी आता भामटा नाव पाडलं एक जणाचं. कसं भामटा बोले उई नुसता भामटा आहे, नुसता भामटा. म्हणून आता मी डायलॉगच तयार करणार, भामटा बोले उई. तर बघा हे खाट तुकडा आता खातबीत घालून टकाटक केलंय. याला सुद्धा आता पेरून टाकायची लवकरच. आणि ही बाजरी तुम्हाला दावतो कणसं कसली भरली ती. ही चुलतेची मका आहे, चुलतेची मका पण टॉपला जाया, काय विशेष नाही त्यात. आणि ही आपली बाजरी व्हायची कोचामरी पाण्याला पण हाय व्यवस्थित हाया. बघितलं का हात हात कणसा आहे ती. पिपरणीला रावून गोतवलंय. लय जण म्हणत होती निलेश भाऊ पिपरण काढून टाका. मी म्हणलं नाही, आपल्या बापाची आठवण आहे. बापान लावलेलं आहे लहानपणी. तेव्हा बापाचं लग्न सुद्धा नव्हतं त्यावेळेस लावलेलं आहे. आजीनं आम्हाला सांगितली होती. तवाची ती पिपरण आहे बघा. इकडं हाय बाजरी, पूर्ण बाजरी मोहरात 1 नंबर गुंडाळले. आता काय सुद्धा टेन्शन नाही. पाखरं हाणत नाही काय नाही. बाकीची इकडं शेजा पाजारची तुम्हाला सांगतो पाखराला हा हो हा बदाबद ती डबं वाजवती ती, फटाकड्या वाजवती ती. पण निलेश भाऊनं पाखरासनी मोकळं सोडलंय. कारण गेल्या वर्षी पण मोकळं सोडलं होतं पाखरासनी. पण निलेश भाऊला खंडीवर माल झाला 20 पोती. त्यातला निम्मा माल अजून निलेश भाऊकडे आहे. आणि औंदा बिन 5 किती बिन खाऊ दे पाखरांनी, 5 पोत्याला मरण नाही. बरोबर आहे. मन मोकळं ठेवायचं. मन मोकळं ठेवलं का काही कमी पडत नाही. मनात कपट आणि दुसऱ्याला वर नुसतं असं नाही. माणसाचं मन स्वच्छ तर सगळं स्वच्छ आहे. बरोबर आहे ना? त्यामुळं आल्या गेलेला मान पान दिला पाहिजे. आणि 2-4 वर्षात या करंजाच्या झाडाखाली बसून निवांत दूध बाजरीची भाकर वशाट बिशाट खायचं. झाड तोपर्यंत खात बीत घालून मोठं लाट करतो, सुट्टी देत नाही. एकदम वातावरण कसं आहे हो का? बघितलं का कसं वातावरण आहे इकडं? कणग्या बिनग्या 1.5 कणग्या एक मोकळे झाले बरं 1.5 आहे ती. खडी बिडी टाकून ओके. पाऊस एवढा पडला पण चिखल अजिबात नाही. हे चिखल अजिबात नाही. कॅमेरा बिमेरा बसवून सगळं ओके मध्ये करून टाकले. तुमचा आशीर्वाद आहे, माझ्या भावांचा बहिणींचा, काय कमी पडत नाही. तरी एकदा दादा काल मला फोन आलाय, निलेश भाऊ टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही, मी हाय तुमच्या पाठीशी, मी हाय. तुम्ही काय सगळंच घरातलं टेन्शन घेऊ नका. आणि मला माहित आहे तुम्ही हाय तर मी हाय, कशाला टेन्शन मी तर घेतोय. सगळं ओके मध्ये. भामटा बोले उई, भामटा बोले, भामटाच नाव पडलंय. भामट्यानं माझं अहो मी वर जायची काय राव. दुनिया म्हणतय निलेश भाऊ जागला पाहिजे. दुनिया काय म्हणतय निलेश भाऊ शेवट मजा नाही. आणि हे काय म्हणते ती वर गेला पाहिजे. शेवटचा व्हिडिओ लागा पट्ट्या 50 वर्ष काय होत नाही. काल पण सांगितलंय ना, आज पण सांगतोय ना, उद्या पण सांगतोय. आणि गेलो तरी काय कमी पडत नाही. कळलं का? त्यामुळे नाद करायचा नाही निलेश भाऊचा, सांगतोय. बामटा बोले उई, बोल बामट्या. बामट्यानं डाळ नासवली पर काय नाही. निलेश भाऊचं सगळं व्यवस्थित. बायको माझी टणटणीत आज खुश आहे. म्हणजे बायको माझी आज व्यवस्थित आहे. आणि उद्या सांगोल्यात येतोय आम्ही, तुम्ही पण या, नक्की या. भेटू आपण, फोटो बिटो काढू, नाश्ता बिष्टा करू. निलेश भाऊच्या पदरचं 500-1000 गेलं तर जाऊ द्या, पण तुम्हाला नाश्ता चारतो. टेन्शन घेऊ नका. बाय बाय.